बातमी महत्त्वाची आहे, बातमी राजकीय विश्वातून आहे। तर आधी मंत्रिपदांवरून आणि आता थेट पालकमंत्रीपदावरून महायुतीमध्ये जो वाद आहे तो पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असल्याचं पाहायला मिळतंय। नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्यात आलेली आहे, कारण मंत्री गिरीश महाजन आणि आदिती तटकरे यांना खरं तर हा मोठा धक्का मानला जातोय। गिरीश महाजन यांना नाशिकचं पालकमंत्रीपद दिलं आणि त्यामुळे दादा भुसे हे नाराज होते, तर रायगडमध्ये आदिती तटकरे यांना पालकमंत्रीपद दिलं त्यामुळे भरत गोगावले हे नाराज होते। भरत गोगावले यांना मात्र डावलल्यानं महाडमध्ये थेट शिवसैनिकही आक्रमक झाले, त्यांनी रास्ता रोको केला। भुसे आणि गोगावले यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवलेली होती। एकंदरीत या आधी दादा भुसे जे आहेत ते नाशिकचे पालकमंत्री होते, मात्र आता गिरीश महाजन यांना पालकमंत्रीपद देण्यात आलं त्यामुळे त्यांची नाराजी ही उघड झालेली होती। तर पालकमंत्री पदांना स्थगिती का दिली हे आपण पाहिलं, मात्र पालकमंत्री पदाला स्थगिती दिल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला। मंत्री आदिती तटकरे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली। रायगडच्या पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच बघायला मिळाली। शिंदे गटाचे भरत गोगावले हे रायगडच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही होते, मात्र रायगडच्या पालकमंत्रीपदी आदिती तटकरे यांनी नियुक्ती केली। मात्र आता रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती मिळाली त्यामुळे राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला असल्याचं बघायला मिळतंय। त्यामुळे आता खरंच लाडक्या बहिणीचं अर्थातच आदिती तटकरेंचं मंत्रिपद जाणार का आणि नाशिकमध्ये सुद्धा दादा भुसे यांना पुन्हा मंत्रिपद दिलं जाणार का, पालकमंत्रीपद हे बघणं महत्त्वाचं। याशिवाय राज्यभरातल्या इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स वेगवान स्वरूपात 36 जिल्हे 36 रिपोर्टर्समध्ये। प्रयागराजच्या महाकुंभमेळ्यामध्ये भीषण आग लागलेली आहे। या आगीत महाकुंभातील तंबू आणि सामान जळून खाक झाले। गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यानं आग लागल्याची माहिती आहे, तर आग विझवण्यामध्ये यश आलेलं आहे। नेहरू सेक्टर 28 मधील एका गॅरेजला भीषण आग लागली आहे। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती आहे। आगीमध्ये संपूर्ण गॅरेज जळून खाक झालं। गॅरेजमधील बुलेट गाडी देखील जळाली। सुदैवानं कुठली जीवितहानी झालेली नाही। भरधाव वेगात असलेल्या ट्रकच्या केबिनला आग लागली आणि ट्रक जळून खाक झाला। ही घटना चंद्रपूर मार्गावरील चिचपल्ली गावाजवळ घडली। आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। आगीत ट्रकचं मोठं नुकसान झालंय। सुदैवानं कोणती जीवितहानी झालेली नाही। खडी क्रशरने भरलेल्या ट्रॉलीचे ब्रेक फेल झाले, त्यामुळे धुळ्यात भीषण अपघात झाला। विजेच्या खांबाला ही ट्रॉली धडकून अपघात झाला। या अपघातात ट्रॉली चालक गंभीर जखमी झाला। चालकावर सध्या उपचार सुरू आहेत। समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला। चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं, त्यामुळे ट्रकवर ती जाऊन धडकली। अपघातात एक जण जागीच ठार झाला, एक जण गंभीर जखमी आहे। जखमीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावरती नांदगाव पेठजवळ अपघात झालाय। कार थेट एका घरात शिरली आहे। सुदैवानं यामध्ये जीवितहानी झालेली नाही। अपघातानंतर मात्र संतप्त नागरिकांनी रास्ता रोको केला। अतिक्रमण करून राहणाऱ्या लोकांना घरासाठी जागा देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। पुण्यात 10 लाख रुपये घेऊन लग्नास नकार दिल्यानं डॉक्टर तरुणीनं आत्महत्या केली। पल्लवी फडतरे असं आत्महत्या केलेल्या डॉक्टरचं नाव आहे। कुलदीप सावंत असं फसवणूक केलेल्या आरोपीचं नाव आहे। मानसिक धक्क्यातून डॉक्टर तरुणीने विषारी औषध घेऊन आपल्या क्लिनिकमध्ये आत्महत्या केली आहे। नंदुरबार शहरातील त्रिकोणी बिल्डिंग परिसरात सकाळी एका रिक्षाने मोटरसायकल स्वारला धडक दिल्या। यानंतर वातावरण तापल्याचं देखील बघायला मिळालं, तर शहरातील विविध ठिकाणी अफवा पसरल्यानं परिसरात मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली। कोल्हापुरात टक्कलग्रस्तांना आयुर्वेदिक तेल लावणाऱ्या सलमान नावाच्या व्यक्तीवरती पालिकेने कारवाई केली आहे। डोक्यावर हे सिक्रेट तेल लावल्यानंतर केस येतात असा दावा त्याच्याकडून करण्यात आला। मात्र पालिकेने तेलाच्या संशोधनासंदर्भात पुरावे सादर करण्याचे आदेश या सलमान नावाच्या व्यक्तीला दिले आहेत।
जळगाव शहरातील पिंपराळा हुडकी या परिसरामध्ये जुन्या वादातून 60 कुटुंबावर 7 ते 8 जणांनी चॉपर, कोयता याशिवाय चाकू आणि लाकडी काठ्यांनी प्राणघातक हल्ला केला। या हल्ल्यात 26 वर्षांच्या मुकेश शिरसाट या तरुणाचा मृत्यू झालाय। 5 जण गंभीर जखमी झाले। भर दिवसा हल्ला झाला त्यामुळे परिसरात प्रचंड भीतीचं वातावरण आहे। पुण्यात बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांना अटक करण्यात आली आहे। हवेली पोलिसांनी सापळा रचत दोघांना या प्रकरणी जेरबंद केलं। गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडण्या अगोदर हवेली पोलिसांनी कारवाई केली। खडकवासला धरण चौक परिसरामध्ये पेट्रोलिंग करताना खरं तर ही कारवाई झालेली आहे। पुण्यातील विविध भागातून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने 7 पिस्तूल आणि जिवंत काडतुस जप्त केले। सोबत 9 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। विशेष म्हणजे हे सर्व पिस्तूल मध्य प्रदेशमधून आणले जात असून पुढे त्याची विक्री लाखो रुपयांमध्ये होत असल्याचं समोर आलं। अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर चालकांची मुजोरी समोर आली आहे। महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरला रोखलं आणि त्याच्या टीमवरती डंपर घालून त्यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न डंपर चालकांनी केला। या प्रकरणात 2 जणांना पोलिसांनी कारवाई करत ताब्यात घेतलं। BCCI कडून यवतमाळ जिल्ह्यात 15 केंद्रांवरती 12,65,000 क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला। अजूनही शेतकऱ्यांचे 8 कोटींचे चुकारे हे BCCI कडे थकले। पुढील आठवड्यामध्ये हे चुकारे अदा केले जातील असं सांगण्यात येत आहे। बांगलादेशने खाद्यतेलावरील आयात शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतला। आयात होणाऱ्या खाद्यतेलावरील वॅट कर देखील 15 वरून 5% करण्यात आला। बांगलादेश सरकारच्या निर्णयामुळे देशात खाद्यतेलाचे दर सामान्यांच्या आवाक्यात राहतील ही शक्यता सध्या तरी वर्तवली जाते। संक्रांतीनंतर फळभाज्यांना मागणी कमी झाली आहे। घाऊक बाजारात फळभाज्यांच्या दरात 10 ते 20% घट झाली। आवक कमी झाली त्यामुळे गेल्या आठवड्याच्या तुलनेत कांद्याच्या दरात वाढ झाली। अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली। सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुद्धा सुनावण्यात आलेली आहे। मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद असं आरोपीचं नाव आहे। त्याला ठाण्यातून अटक करण्यात आलेली आहे। आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे, कारण मुंबई महानगरपालिकेने एक खास निर्णय घेतलेला आहे। प्लास्टिक वापराविरोधात मुंबई महानगरपालिका ही ॲक्शन मोडमध्ये दिसते आहे। आजपासून प्लास्टिक विक्रेत्यांवर महापालिकेची करडी नजर असेल। 50 पेक्षा कमी मायक्रॉनच्या प्लास्टिकच्या पिशव्या विक्री करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचं कळत आहे। यामध्ये पहिल्यांदा 5, दुसऱ्यांदा 10 तर तिसऱ्यांदा तब्बल 25,000 रुपयांचा दंड हा आकारला जाईल। चौथ्यांदा मात्र महापालिका कायदेशीर कारवाई करेल। महापालिकेकडून वार्ड स्तरावरती विशेष मोहीम सुद्धा राबवली जाणार असल्याचं कळत आहे। यासोबत इतरही काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स टॉप 50च्या माध्यमातून। भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील वराळा जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणी पुरवठा आज बंद असेल। पाईपलाईन दुरुस्ती आणि वॉल बसवण्याच्या कामासाठी 24 तास पाणी पुरवठा बंद राहील। पाणी जपून वापरण्याचं आवाहन पाणी पुरवठा विभागानं केलं आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे कॉपीमुक्त जनजागृती सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं। 10वी आणि 12वीच्या परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी 20 ते 26 जानेवारी या कालावधीत जनजागृती सप्ताह असणार आहे। पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत रखडलेल्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली। बैठकीत सुमारे 12 कोटींचे प्रस्ताव मंजूर झाले। महापालिकेच्या अर्थसंकल्पात विविध कामांसाठी तरतूद करण्यात आली। लवकरच पुणे महानगरपालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले हे आपला अर्थसंकल्प मांडणार आहेत। नवीन वर्षात आता मुंबईकरांना जादा लाईट बिल येणारे उपनगरांमध्ये वीज पुरवठा करणाऱ्या बेस्ट, टाटा पॉवर आणि अदानी इलेक्ट्रिसिटी यांनी वीज नियामक आयोगाकडे पुढील 5 वर्षांसाठीचे दरवाढीचे प्रस्ताव दाखल केले। तीनही कंपन्यांचे नवीन वीज दर मार्चमध्ये जाहीर होतील आणि एप्रिलमध्ये लागू होतील। पुण्यात घरमालकांनी भाडेकरूंची माहिती पोलिसांना देणं बंधनकारक आहे, कारण पुणे ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांनी तसे आदेश दिले। दहशतवादी कारवाया आणि वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय आता घेण्यात आलेला आहे।
दिल्लीमधल्या इंदिरा गांधी इंडोर स्टेडियमवरती पार पडलेल्या खो खोच्या पहिल्या विश्वचषकाचं जेतेपद पटकावून भारतीय महिला आणि पुरुष खो खो संघानं इतिहास रचला। अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाने 38 गुणांनी पराभव केलाय, तर भारतीय पुरुष संघाने अंतिम सामन्यामध्ये नेपाळ संघाचा दणदणीत पराभव केलाय। दख्खनचा राजा श्री क्षेत्र ज्योतिबाच्या मूळ मूर्तीचं जतन करण्यासाठी उद्यापासून पुरातत्व विभाग संवर्धनाचं काम सुरू करतंय। त्यामुळे 21 ते 24 जानेवारीपर्यंत भाविकांना मूळ मूर्तीचं दर्शन घेता येणार नाही। ज्योतिबाची उत्सव मूर्ती कलश मंदिराच्या कासव चौकात दर्शनासाठी ठेवली जाईल। अभिनेता रितेश देशमुख सहकुटुंब साईबाबांचं मनोभावे दर्शन घेण्यासाठी पोहोचला। आगामी चित्रपटाच्या स्क्रिप्टची प्रत साईचरणी ठेवली आणि साईंचे आशीर्वाद घेतले। चित्रपटाचं नाव मात्र गुपित ठेवलं। त्याच्यासोबत चित्रपटातील इतर कलाकार देखील उपस्थित असल्याचं बघायला मिळालं। जिल्हाधिकारी आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या विकास कामांची पाहणी केली। आढावा बैठक घेऊन काम वेगानं करण्याच्या सूचना दिल्या। तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने विविध विकासात्मक कामं सध्या सुरू आहेत। बीडच्या पालकमंत्री पदाबाबत माध्यमांनी विचारलं असता छगन भुजबळांनी एक सूचक विधान केलं। मी मंत्री नसल्यानं मला माहित नाही असं ते म्हणाले। शिवाय अजितदादांनी पालकमंत्रीपद घेतलं ही चांगली गोष्ट आहे असं म्हणत त्यांनी या संदर्भात बोलणंही टाळलं। बीडच्या पालकमंत्री पदाबाबत मुंडेंनी आता स्पष्टीकरण दिलं। मला पालकमंत्री होण्याची इच्छा नव्हती, मीच अजितदादांना विनंती केली, हा दावा मुंडेंनी केला। बीडचं पालकमंत्रीपद अजित पवारांना दिलंय, त्यावरून आता मुंडेंनी स्पष्टीकरण दिलंय। रायगड पालकमंत्री पदाचा वाद आता चिघळलेला आहे, कारण रायगडमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले। भरत गोगावले यांना डावलून राष्ट्रवादीकडे पालकमंत्रीपद दिल्यानं शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामूहिक राजीनाम्याचं पत्र पाठवलं। आणि यानंतर बातमी महत्त्वाची आहे, कारण सरकारी नोकरी आणि शैक्षणिक प्रवेशासाठी बोगस जात प्रमाणपत्रांचा वापर केला जातोय। ही धक्कादायक माहिती आता समोर आली आहे। बोगस आदिवासी प्रमाणपत्रावर 2021 ते 2023 या काळात 1779 कर्मचाऱ्यांनी सरकारी नोकऱ्या मिळवल्या। सरकारी नोकरीतच नाही तर उच्च शिक्षणासाठी देखील आता खोटी प्रमाणपत्र दिली जातात अशी माहिती मिळते। आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षणात राखीव असलेल्या जागांमध्ये बोगस प्रमाणपत्र सादर करण्यात आलेली आहे। 3707 विद्यार्थ्यांची प्रमाणपत्र बोगस निघाली। राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगानं आता कारवाईच्या सूचना सुद्धा या संदर्भात दिल्या असल्याचं बघायला मिळतंय। आणि आता पुन्हा एकदा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी देखील धनंजय मुंडे यांना दम दिला। धनंजय मुंडे, आता तुमची सुटका नाही, 2014 पासून जसं काम केलं तसं करावं लागेल, हा सल्ला तटकरे यांनी दिला। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी धनंजय मुंडेंचं कौतुक केलंय। शिर्डीमधल्या अधिवेशनात धनंजय मुंडेंनी केलेल्या भाषणावरून दादांनी मुंडेंची पाठ थोपटली आहे। लाडकी बहीण या योजनेबाबत अजित पवारांनी एक विधान केलं। लाडकी बहीण योजना सुरू राहणार आहे, गरीब लाडक्या बहिणींसाठीच ही योजना आहे, त्यामुळे नियमबाह्य लाडकींना वगळण्याचे संकेत अजितदादांनी दिले। बीड सरपंच हत्या प्रकरणी याशिवाय परभणी सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाच्या निषेधार्थ आज अकोल्यात सर्वधर्मीय आणि सर्वपक्षीय आक्रोश मोर्चा निघाला। दोन्ही प्रकरणात दोषी असणाऱ्या कुणाचीही गय न करता कठोरात कठोर कारवाई करावी या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येईल। विधानसभा निवडणुकीत उमेदवारावर झालेले दोन्ही हल्ले हे बनावट आहे असं पोलीस तपासात समोर आलं। कळमनुरीचे उमेदवार दिलीप नाईक आणि वसमतचे शिवस्वराज्य पक्षाचे उमेदवार गुरु पादेश्वर महाराज यांच्यावरील हल्ला बनावट आहे। दरम्यान मतांसाठी बनावट हल्ले करणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक सुद्धा करण्यात आलेली आहे।
केस गळती प्रकरणात कृषी विभाग आणि जिल्हा प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केला। वातावरणातील विषारी द्रव्यांमुळे केस गळती होत असल्याचा प्राथमिक अंदाज ICMRने व्यक्त केला। त्यावरून आता तुपकर यांनी कृषी विभाग आणि जिल्हा प्रशासनावरती अनेक आरोप केले। भरत गोगावलेंनी नाराज शिवसैनिकांना सबुरीचा सल्ला दिला। गोगावलेंना पालकमंत्री पदावरून डावलल्यानंतर महाडमधील शिवसैनिक संतप्त झाले। त्यानंतर शिवसैनिकांनी पुढील भूमिका ठरवण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत गोगावलेंनी नाराज शिवसैनिकांना सबुरीचा सल्ला दिला। नागपूरमध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विरोधात काँग्रेस चांगली आक्रमक झाली आहे आणि यावेळेस भागवतांना अटक करा आणि RSS बॅन करा असे बॅनर हातात घेऊन आंदोलन सुद्धा करण्यात आले। आंदोलनाची परवानगी नसल्याने पोलिसांनी आंदोलकांना रोखलं। खऱ्या अर्थाने भारताला स्वातंत्र्य हे राम मंदिर बनल्यानंतर मिळालं असं वक्तव्य मोहन भागवत यांनी केलं। सांगलीमध्ये धनगर समाजाच्या वतीने भाजपच्या आमदारांचा सत्कार समारंभ पार पडला। आमदार गोपीचंद पडळकर, बाबासाहेब देशमुख आणि सुधीर गाडगे या नेत्यांचा सत्कार करण्यात आला। तर सत्कार समारंभ पार पडल्यानंतर ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक सुद्धा काढण्यात आली। सरपंच संतोष देशमुख हत्या आणि परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी संभाजीनगरमध्ये जनाक्रोश मोर्चा निघाला। यावेळी संभाजीनगरमध्ये मराठा आणि दलित संघटना एकवटल्याचं दिसतंय। या मोर्चात देशमुख कुटुंबासह जरांगे सहभागी झाले। यावेळी आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली।